चंद्रपुरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली आहे, पण या सगळ्या गोष्टींना नियंत्रण करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीची माहिती एकत्रित करण्यासाठी नियंत्रण कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि हे जे आहेत हे नियंत्रण कक्ष रामबाग इथे आता आहे आणि या सगळ्या नियंत्रण एकदम सुसज्ज आहे। चंद्रपूर जिल्ह्याची माहिती इत्थंभूत माहिती इथे असणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांचे हल्ले होतात त्या ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी ह्या सगळी टीम जी तैनात आहे। ही जी पहिलं जे दिसत आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणची माहिती ही तातडीने इथे पोहोचणार आहे। अशा प्रकारचा डॅशबोर्ड तयार करण्यात आहे। या बोर्डमध्ये कुठे कुठे अधिकारी कर्मचारी आहेत या जे लोकेशन आहे तो दिसेल, त्याच्या रिअल टायमिंग मध्ये घटना जी घडलेली आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पोहोचणं सोपं होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातली एकत्रित माहिती या कंट्रोल रूमला असणार आहे। वनवावेटला असो किंवा इतरही कोणतीही वन विभागाची घटना असो ती तात्काळ इथे पोहोचणार आणि ही माहिती इथूनच त्या कर्मचाऱ्याला पोहोचेल। ही थोडं सोपं काम झालेलं आहे, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या घटना होत होत्या आणि त्या पोहोचायला वेळ लागत होत्या, त्याच्यामुळे कुठेतरी तात्काळ पोहोचता येत नव्हतं। पण आता या नियंत्रण कक्षामुळे हे राज्यातलं पहिलं प्रयोग चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आलेला आहे। या प्रोजेक्टच्या नंतर राज्यात इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे, ज्याच्यामुळे म्हणजे एकंदरीत ज्या जिल्ह्यात मोठ्या मोठ्या घटना होतात जंगलाशी रिलेटेड त्या तातडीने नियंत्रण कक्षांकडे पोहोचेल आणि त्या सगळ्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न वन विभाग करणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।